हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? आय होप मस्त मजेतच असाल. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज मी कुठे आली आहे तुम्हाला तर माहितीच आहे की मी गावी आली आहे. पण गावी आली आहे तर मग म्हटलं आज शनी अमावस्या आहे तर कुठलं तरी दर्शन घेऊया आपण. म्हणून मी आहे ना इथे एक सिद्धेश्वर मंदिर होतं वडगावमध्ये, माझ्या गावाच्या जवळच आहे, धाराशिव जिल्ह्यात. तर म्हटलं चला मग इथे दर्शन घेऊन येऊया. प्रसिद्ध मंदिर आहे ना गावातलं, त्याच्यामुळं हे बघा बाहेरचा व्ह्यू वगैरे दाखवत आहे मी अगोदर तुम्हाला, आणि नंतर आत गेले ना की आतला पण पूर्ण परिसर दाखवणार आहे. आणि इथे काही गावात असं काही कंपल्शन नसतं की बाबा तुम्ही व्हिडिओ करू नका वगैरे आतमधला मंदिरातला. त्याच्यामुळं मी मस्त सगळा व्हिडिओ बनवला होता. तर हे बघा, हे असं आम्ही जात आहोत. तर तिथे गेल्यानंतर अजून तुम्हाला आतमधलं, तर हे बघा आता पायऱ्या उतरत आहोत आम्ही मंदिराच्या. हे बघा इथे नाव पण दिलेलं आहे, श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान वडगावला आहे, हे धाराशिव जिल्ह्यातच. खूप छान आहे मंदिर, खूप फ्रेश आणि मस्त वाटतं. आणि म्हणतात ना की शनी अमावस्याला दर्शन घेतलंच पाहिजे कुठलं तरी मंदिरातलं वगैरे अमावस्याला वगैरे. त्याच्यामुळं हे बघा आता आतमध्ये आलो आहोत आम्ही दर्शनाला. तर असं काही आहे मंदिरात आतमध्ये, एक पिंड आहे आणि ही मूर्ती पण आहे. तर मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर व्हिडिओ शूट केला मी स्किप करत करत. असं काही आहे. आणि इथे एक साईडला एक मूर्ती आहे, एक गणपतीची आणि एक ही. तर डबल एकदा दाखवते तुम्हाला व्ह्यू. हा बाहेरचा व्ह्यू आहे, बाहेर नंदी आणि ते असतं ना त्याचा. आणि इथे भजन पण चालू होतं, शनी अमावस्या आहे तर भजन करत होते सगळेजण. त्याचं पण शूट घेतलं मी थोडंफार. रात्रीची वेळ होती, रात्रीचे 6:30 समथिंग वाजले होते आम्हाला घरी जायला. 8च वाजले होते, 6:30 वाजून गेले होते, 7चे काहीतरी टायमिंग होता. तर हे बघा इथे अजून विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती होती, तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. मी दर्शन घेत होते आणि कॅमेरा मुलाने पकडलेला माझ्या. तर हे बघा असं खूप छान मस्त दर्शन झालं, गर्दी नव्हती वगैरे रात्री. त्याच्यामुळेच आम्ही संध्याकाळी आलो की बाबा जेणेकरून गर्दी नसेल आणि दर्शन पण व्यवस्थित होईल. ही माझी मम्मी आहे, मम्मीला पण घेऊन आलो होतो आणि मामीला पण घेऊन आलो होतो. तर मामीला दाखवते मी पुढं. यांनी काही शूटमध्ये घेतलंच नाही. मामी म्हणजे बायकांसोबत थांबलेली ना बोलत, तिचं माहेर आहे ना हे. तर मग इथे सगळे ओळखीचे भेटले तिला, तर बसली आपली गप्पा मारत त्यांच्यासोबत मामी. इथे आम्ही थोडा वेळ बसलो होतो. यांनी काही व्यवस्थित धरला नाही कॅमेरा. हे बघा इथे मामी आहे, थोडीशी आली आहे व्हिडिओज. आणि असं काही आहे, हे पाठीमागची साईड आहे. इथे पण दर्शन घेतलं मी आणि मग आम्ही असंच गोल फिरून मस्त दर्शन घेत होतो. मामी म्हणे की इथे वरती पण बसायचं असतं थोडा वेळ. मग आम्ही तिथे बसलो आणि नंतर हे शूट केलं. असं काही आहे, या साईडनी पण घेतलं मी. हे बघा इथे एक दत्ताचं मंदिर आहे, दत्त मंदिर पण आहे इथं, म्हणजे मूर्ती आहे दत्ताची पण. तर तिथे पण मग दर्शन घेतलं. ही मामी आहे माझी, मामी पण होती सोबत, आई पण होती, आम्ही सगळे मिळून गेलेलो. हे बघा दत्ताची मूर्ती अशी. आणि वरती मंदिराच्या वरती आहे ना असे नंदी होते, 4 होते, इकडच्या साईडला 2 आणि पलीकडच्या साईडला 2. तर याचं शूट घेतलं मी थोडंफार आणि वरतून यांचं पण घेतलं. आणि मग हे सगळं झालं वगैरे तर मग आम्ही निघालो लगेच बाहेर, म्हणजे वरती चाललो होतं. आता जेवढ्या पायऱ्या उतरून आलं तेवढ्याच चढून जाणं होतं ना आम्हाला. मग हे मम्मी आणि मामीला काही एवढं पॉसिबल होत नाही, मग त्या हळूहळू येत होत्या. मी मामीसोबतच थांबलेले, कारण त्यांना जास्त गुडघे दुखतात वगैरे ना. हे बघा हे कसं मस्त व्ह्यू आहे. तर चला आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न. हे पण चाललेले आहेत, पुढं गेले होते हे, कारण त्रास देत होता ना मुलगा, म्हणून हे म्हटले मी जातो पुढं होतो, तुम्ही या मागून हळूहळू. आणि कॅमेरामन पण त्यांच्यासोबतच होता, तो वरतून शूट आमचं पण घेत होता आणि त्यांचं पण. हे बघा कसं पायऱ्या चढतो, हे आमचं शूट. आता ही मम्मी माझी पुढं आली होती, मी मामीसोबत आली होती. ओळखी करून देत होत्या ना मामी, कोण कोण आहे कोण कोण नाही. मग तिथं बायका पण होत्या, त्यांच्यापाशी पण थोडा वेळ थांबलेलो आम्ही. चला मग आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत, पोचलेलोच आहोत नेमकेच. तर अजून इकडचा पण व्ह्यू परिसर वगैरे दाखवते थोडासा. खूप छान मंदिर आहे. कधी जर कोणी धाराशिवला वगैरे असेल इकडच्या साईडचं किंवा आले कोणी, तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप छान आणि फ्रेश वाटणार तुम्हाला. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा